पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रत्नागिरी हापूस आणि केशर आंब्याची पहिली आवक। प्रतिपेटी 15,000 रुपयांचा उच्चांकी भाव आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये चिया शेतीचा प्रयोग यशस्वी। पोषक वातावरण आणि सोलरमुळे चिया शेती बहरून गेली आहे। मुबलक पाण्यामुळे चिया पिकामधून मोठ्या उत्पन्नाची आशा। पुणे बाजारामध्ये द्राक्ष हंगाम महिनाभराच्या विलंबाने सुरू। बाजार समितीमध्ये 8 टन द्राक्षांची मोठी आवक। थंडीमुळे द्राक्षांची आवक आंबट गोड। जालन्याच्या पांगरी गोसावी परिसरामध्ये शाळू ज्वारीचं पीक बहरलं। पोषक वातावरण तसंच राहिलं तर उत्पादनामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता। राज्यामध्ये रब्बी पेरणीमध्ये 1 लाख हेक्टरची वाढ। चांगल्या पावसामुळे रब्बीचा पेरा सरासरीच्या 110%। जिल्ह्यामध्ये 37,000 हेक्टरनं रब्बीचं क्षेत्रही वाढलं। यंदा परभणी हिंगोलीमध्ये रब्बीचा पेरा 5 लाख हेक्टरच्या पार। मुबलक पाणी आहे आणि त्यामुळे रब्बी पेरणी क्षेत्रामध्ये मोठी वाढ। कपाशी मोडून शेतकरी रब्बी पेरणीकडे वळला। राजाराम कारखान्याचा गळीत हंगाम अखेर आजपासून सुरू। शेतकऱ्यांना मोठा दिलासा। प्रतिटन 3,500 रुपये दर। विस्तारीकरण पूर्ण आधुनिकीकरणामुळे गाळप क्षमतेमध्ये सुद्धा होणार वाढ। इकडे डाळींचे भाव कडाडलेले आहेत। विक्रीमध्ये क्विंटल मागे 500 ते 1700 रुपयांपर्यंत डाळी महागल्या। उडीद डाळ आणि तूर डाळीमध्ये सर्वाधिक तेजी। गृहिणींचं बजेटही कोलमडलं।